अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या स्वामी कृपा सिंधू या चॅनलमध्ये. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत. स्वामींनी आपल्याला त्यांची सेवा करण्याची, हा भवसिंधू तरुण जाण्याची एक संधी दिलेली आहे. अशीच एक सेवा घेऊन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या भेटीला आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचा इतिहास आपण पाहणार आहोत. गुरुचरित्र कुठे लिहिले गेले, कधी लिहिले गेले, कुणी लिहिले व ते प्रसिद्ध कधी व कुणी केले, या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत. आणि गुरुचरित्रातला 14वा अध्याय कोठे घडला हे आपण पाहणार आहोत. दत्तगुरूंचे 3 अवतार झाले: श्रीपाद श्रीवल्लभ, गुरु नरसिंह सरस्वती व श्री स्वामी समर्थ. नरसिंह सरस्वतींचा अवतार कालावधी हा 1378 ते 1458 असा 80 वर्षाचा कार्यकाल होता. त्यांचे 4 प्रमुख शिष्य होते: नंदी, नरहरी, सिद्धमुनी व सायनदेव. सायनदेव हे कडकंजी गावचे रहिवासी होते. 28 वर्ष ते नरसिंह सरस्वतींच्या सेवेत होते. सायनदेव हे भासरगाव येथे एका यवन राजाच्या म्हणजे मुसलमान राजाच्या नोकरीत होते व ते गुरु नरसिंह सरस्वतींची सेवा करायचे. अगदी मनोभावे ते सेवा करायचे. मुसलमान राजाची एक सवय होती की दरवर्षी एका ब्राह्मणाचा शिरच्छेद करायचा. एका वर्षी सायनदेवांना निरोप आला की तुम्हाला यवन राजाने बोलवले आहे. सायनदेवांना माहीत होते की आज आपला शिरच्छेद होणार आहे. ते महाराजांना गुरु नरसिंह सरस्वतींना शरण गेले व त्यांना सर्व हकीकत सांगितली. महाराज म्हणाले, तू भिवू नकोस, तू तेथे जा व तू परत येईपर्यंत मी इथेच राहीन. तुला काहीही होणार नाही. तो तुझा सत्कार करून तुला व्यवस्थित पाठवून देईल. गुरुची आज्ञा घेऊन सायनदेव त्या मुसलमान राजाकडे गेले तर अचानक त्या राजाला चक्कर आली व त्याला असे दिसले की सायनदेवच त्याचा शिरच्छेद करत आहेत. तो खूप घाबरला व सायनदेवांना शरण आला. त्याने सायनदेवांचे चरण धरले व क्षमा मागितली. सायनदेवांचा सत्कार केला व त्यांना सुखरूप पाठवून दिले. सायनदेव गुरु माऊलींकडे आले व झालेला सर्व प्रकार त्यांनी गुरु नरसिंह सरस्वतींना सांगितला. आज तुमच्यामुळेच मला जीवनदान मिळाले. आता मी जीवनभर तुमच्या सेवेत राहणार आहे. गुरु नरसिंह सरस्वती म्हणाले, आम्ही यती आहोत. आम्ही नेहमी भ्रमण करत असतो. तेव्हा तू घरी जा, संसार कर. आम्ही 15 वर्षांनी गाणगापूरला जेव्हा परत येऊ तेव्हा तुला नक्की भेटू. सायनदेव म्हणाले, 15 वर्षात आम्ही तुम्हाला विसरून गेलो तर? तेव्हा गुरु नरसिंह सरस्वती आणि सायनदेवांना हात पुढे करायला सांगितले व आपल्या निर्गुण पादुका प्रगट करून त्यांच्या हाती दिल्या व त्यांना सांगितले की 15 वर्ष तू याची सेवा कर, म्हणजे तुला आमचा विसर पडणार नाही. त्या पादुका आजही कडगंजी येथे आहेत. 15 वर्षानंतर गुरु नरसिंह सरस्वती जेव्हा गाणगापूरला आले तेव्हा सायनदेव सहकुटुंब त्यांच्या भेटीला गेले व त्यांची मनोभावे सेवा केली. गुरु नरसिंह सरस्वती त्यांच्या सेवेमुळे खूप प्रसन्न झाले व त्यांना वरदान दिलं की तुझ्या पुढच्या पिढ्या माझी सेवा करतील आणि तुझ्या पिढीमध्येच माझे चरित्र लिहिले जाईल. सायनदेवाच्या पिढ्या म्हणजे सायनदेव स्वतः, त्यांचा मुलगा नागनाथ, नागनाथांचा मुलगा देवराय, देवरायांचा मुलगा गंगाधर व गंगाधराचा मुलगा विष्णू. 5वी पिढी जी होती विष्णू, तो मंदबुद्धी होता, त्यामुळे त्याचे लग्न झाले नाही. ते ब्रह्मचारी होते. एकदा त्यांना गाणगापूरला जाण्याची इच्छा झाली. गाणगापूरला जात असताना वाटेत थकवा आल्यामुळे ते एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले व त्यांना झोप लागली. त्यांना स्वप्न पडले की स्वप्नात एक साधू आले व त्यांनी त्यांच्या कपाळावर भस्म लावला. ते दचकून जागी झाले. त्यांनी पाहिलं की त्यांच्या कपाळाला भस्म लावलेले होते, पण ते सिद्ध मुनी कुठेही दिसत नव्हते. नंतर ते पुढच्या प्रवासाला लागले. मग वाटेत त्यांना तेच सिद्ध पुरुष दर्शनास पडले. त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात? तुम्ही मला भस्म का लावलं? तेव्हा ते सिद्ध पुरुष विष्णू महाराजांना म्हणाले की तू ज्यांच्या दर्शनाला जात आहेत त्या गुरु नरसिंह सरस्वतींचा मी पट्ट शिष्य सिद्धमुनी आहे. गुरु नरसिंह सरस्वती यांनी सायनदेवाला असे वरदान दिले होते की तुझ्या पिढीमध्येच माझे चरित्र लिहिले जाईल. तेव्हा हे कार्य तुझ्या हातून होणार आहे
म्हणून मी प्रगट झालेलो आहे. मग विष्णू महाराज व सिद्धमुनी हे दोघेही गुरु नरसिंह सरस्वतीच्या दर्शनाला गाणगापूरला गेले व तेथून ते कडगंजी येथे विष्णू महाराजांच्या घरी गेले. सिद्धमुनींनी विष्णू महाराजांना गुरु नरसिंह सरस्वतींच्या लीला गुरुचरित्र सांगायला सुरुवात केली व विष्णू महाराजांनी ते लिहायला सुरुवात केली. पण विष्णू महाराजांनी माता सरस्वतीचे नमन केले नाही. ही गोष्ट जेव्हा सिद्धमुनी व विष्णू महाराजांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी सरस्वती मातेची क्षमा मागितली व सरस्वती मातेला नमन करून सरस्वती मातेचंच नाव धारण केलं. कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये कुठेही विष्णू महाराजांचा उल्लेख नाही, तर उल्लेख आहे सरस्वती गंगाधर साखरे. साखरे हे सायनदेव महाराजांचे आडनाव होते. गुरुचरित्र हे 500 वर्षापूर्वी लिहिले गेले व ते भोजपत्रावर लिहिले. भोजपत्र म्हणजे झाडांची साल, कारण त्या काळामध्ये कागदाचा शोध लागलेला नव्हता. गुरुचरित्र लिहिल्यानंतर 25 ते 30 वर्षांनी कागदाचा शोध लागला व जे गुरुभक्त नरसिंह सरस्वती भक्त होते त्यांनी ते कागदावर छापून त्याचा ग्रंथ तयार केला व तो आपणा सर्वांपर्यंत पोचवला. काही काळानंतर निजाम राजा हा फार क्रूर होता. त्यांनी हिंदूचे मंदिर पाडायला, त्यांचे ग्रंथ नष्ट करायला सुरुवात केली. तेव्हा विष्णू महाराजांनी गुरु नरसिंह सरस्वतींच्या पादुका व मूळ पोथी गुरुचरित्र याचे संरक्षण करण्यासाठी आपल्या देवघरातील एका दिवडीत ठेवली व ते एका मोठ्या दगडाने बंद करून टाकली. ते तीर्थयात्रेस निघून गेले व तिकडेच गुप्त झाले. त्याचा कुठेही उल्लेख नाही. विष्णू महाराजांचे कुणीही वंशज नसल्यामुळे तो वाडा अगदी पडीक झाला. पुढे 1952 साली दंडवती महाराज गाणगापूरमध्ये गुरुचरित्र पोथीचे अध्ययन करत असताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की गुरुचरित्र ग्रंथ हा कडगंजी इथे लिहिला गेला, तर मूळ ग्रंथ हा तेथेच असला पाहिजे. मग दंडवती महाराज आपल्या शिष्यांसोबत कडगंजी येथे आले. सायनदेवांच्या वाड्यात तेथे साफसफाई करत असताना त्यांना एक नाग दिसला व तो देवघराजवळील दिवडीत गेला. त्या दिवडीवरील दगड काढला असता तेथे नाग नव्हता, तर तेथे गुरुपादुका आणि मूळ गुरुचरित्र ग्रंथ होता. दंडवती महाराजांनी त्या पादुका तेथे स्थापन केल्या व त्या पादुकांचे नामकरण करुणा पादुका असे केले. ह्याच त्या आद्य पादुका आहेत. तर मूळ गुरुचरित्र ग्रंथ हा अशा प्रकारे प्रसिद्धीस आला. अशा प्रकारे गुरुचरित्राचा हा इतिहास ज्याचे आपण एवढ्या श्रद्धेने वाचन करतो व आपले सर्व दुःख दूर होतात. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर आजची झालेली सेवा ही स्वामीच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.